मित्रांनो, 3 मेला भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे एक मैदान होतं आहे. एक बैल एक आदत. तर कशा पद्धतीनं मैदान होणार आहे, कशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा राहणार आहे, ही सगळं विचारूया. आयोजन कमिटी आहे, कशाच्या निमित्तानं मैदान ठेवत आहे? 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण हे मैदान ठेवतो. 3 मेला 3 मेला आयोजन करतो या मैदानाचं. बरं. बक्षीस कसं राहिलं या मैदानात? बक्षीस प्रथम क्रमांक आपण 1 लाख रुपये देतो आहे. द्वितीय क्रमांक 71,000 रुपये देतो आहे. तृतीय क्रमांक 51,000 रुपये देतो आहे. चतुर्थ क्रमांक बक्षीस हे 31,000 रुपये देतो आहे. पंचम क्रमांक हे 21,000 रुपये देतो आहे. 6वा क्रमांक 15,000 रुपये देतो आहे. आणि 7वा क्रमांक 11,000 रुपये देतो आहे. दुसरी गोष्ट, क्वार्टर फायनलला सेमीफायनलला जे बैलगाड्या येणार आहेत हे प्रत्येकी आपण 5,000 रुपये देतो आहे. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त काही सन्मान चिन्ह, गट पासला वगैरे काय ठेवलेलं आहे का? प्रत्येक गट पास बैलगाडीला आपण सन्मान चिन्ह आपण ठेवलेलं आहे. आणि जे फायनलला सर्व गाड्या असतात त्यांना दोन ढाले ना? ढाल आणि बक्षीस ठेवलं आहे आपण. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं पैरे त्याच्यावर ठरले जातात की फाटी कशी असणार आहे. तर फाटी आपण इथलेच एक बैलगाडी शौकीन आहेत त्यांच्या नजरेतून बघूया. तुमचं नाव काय? मी हर्षवर्धन घोरपडे, बरं. राहणार भाळवणी. भाळवणी. ठीक आहे. बसून सांगा, कटनाचं रान आहे का नाही? पूर्ण कटनाचं रान आहे. है हो. ना? म्हणजे वासरांना पळण्यासारखं रान आहे आहे. आणि पूर्ण कटनाचं रान असल्यामुळं वासरांना काय ताप होणार नाही पळायला. लांबी किती ठेवली? 800 फूट पल्ला ठेवला आहे आपण. आणि फाटीची रुंदी आतल्या आत 15 फूट आहे. आतल्यात 15 फूट आहे आणि लांबी 800 फूट पल्ला. पुढं थांबायची जागा आहे का? पुढं थांबायला जवळजवळ 300-400 फूट रान आहे. त्यामुळं थांबायला काय अडचण नाही. पाठीमागं पाठीमागं थांबायला रान मोकळंच आहे. या ठिकाणी काय अडथळाजन्य स्थिती आहे का? बांध असेल, विहीर असेल? नाही. इथं रुस्तुम हिंदचं जे मैदान झालं होतं त्याच ठिकाणी आपण हे मैदान घेतलंय. पूर्वी बैलगाडी मालक इथं येऊन गेलेले आहेत. त्यामुळं भागात प्रसिद्ध फाटे, मुल्लानगर फाटे म्हणून आपण इथं ओळखतो. तिथंच आपण मैदान घेतलंय आणि थांबायला वगैरे काय म्हणजे अडचणीचा काही विषय नाही इथं. चला, अजून काय काय प्रश्नांची उत्तर घेऊया. नाव नोंदणीच्या दृष्टीनं काही अपडेट सांगा. कधीपासून नाव नोंदणी चालू झाली या मैदानाची? ह्या पारंपरिक मैदानाची नाव नोंदणी 25/4/2026 ते 2/5/2026 पर्यंत चालू राहील. 2 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट काढले जातील. त्या दिवशी मैदानाची नोंदणी बंद होईल. बरं. आता नियमावली कशी असेल ह्या मैदानाची? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम घालून दिलेत त्या नियमानुसार सर्व मैदान पार पडेल. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर पाण्याची सोय केली का? पाणी सोय केली. पाणी टँकरची सोय केलेली आहे आपण. आणि बॅरिकेडसुद्धा आपण 400 फुटापासून पुढे केलेले आहेत. बॅरिकेडसुद्धा सोय. काय काय अपघातग्रस्त स्थिती जर उद्भवली तर ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण सोय केलेली आहे. ॲम्ब्युलन्स आपली इथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी शर्यती होईपर्यंत ॲम्ब्युलन्स इथं आपली हजर राहिली. बॅरिकेड्स किती फूट असणार? 400 फूट बॅरिकेड्स राहणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या मैदानात जे बैलगाडी मालकांनी काय यावं, काय आव्हान कराल? आम्ही हे बैलगाडी शर्यत ही पारंपरिक पद्धतीने आयोजित केलेले आहे. आमदार सुहासभाया बाबर युवा मंचाच्या वतीनं आपण आयोजित केलेले आहे. हा 3 तारखेला जो कार्यक्रम आहे, एक बैल आणि एक आदत, या पद्धतीनं आम्ही आयोजित केलेला आहे. मी या परिसरामधल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की जी आपली नवीन वासरं आहेत ह्यांनाही फार मोठी आपण इथं संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जास्तीत जास्त लोकांनी इथं ह्या मैदानात भाग घ्यावा. चांगल्या पद्धतीनं सुसज्ज मैदान केलेलं आहे. इथला परिसरसुद्धा व्यवस्थित ठेवलेला आहे. इथली व्यवस्था सगळी जिथल्या तिथं ठेवलेली आहे. इथून पुढच्या काळातसुद्धा चांगल्या पद्धतीनं हे पारंपरिक मैदान हे भाळवणीचं चांगल्या पद्धतीनं केलं जाईल. मित्रांनो, मैदान होतं आहे 3 तारखेला. मैदान कुठं होतं आहे? जे रुस्तम हिंद केसरीचं मैदान झालं त्याच फाटीवर होतं आहे. आणि जर अजून कोणाला फाटी माहीत नसेल तर मी कमेंट्समध्ये या मैदानाचं लोकेशन देतो आहे. मैदान होतं आहे भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे. भेटूया मैदान दिवशी. धन्यवाद.